माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू साहेब अशा गोल 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 फेऱ्या काय मारताय हातात एक मडकं तरी घ्या म्हणजे माझ्या नावाने बॉम्बा मारायला मोकळे आता ही संधी चुकवून चालणार नाही. परशू काकाला आत्ताच जामीन मिळालाय. जानकी पाणी आणून देतेस मला? सुमित्रा कुठे? का जीव घ्यायचाय तिचा? जीव तर तिने घेतलाय माझा. अगं म्हणजे मी तिला गाडीपाशी जाऊन थांब म्हणून सांगितलं होतं पण ती इकडं नाही. अगं हे सगळं खरंय असं क्षणभर जरी मानलं ना तरी ह्या सगळ्या खुनाच्या प्रकरणात तू मला गोवलस ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देईल? वामन विश्वास ठेव माझ्यावर. पोलिसांना तुझं नाव मी कधीच सांगितलं नाही. पोलिसांना कुठला पण पुरावा सापडेना म्हणून त्याने उलटसुलट तपासणी सुरू केली. प्रत्येकावरती आरोप करायला सुरुवात केली. एकाला बोलतं करण्यासाठी दुसऱ्यावर आरोप, दुसऱ्याला बोलतं करण्यासाठी तिसऱ्यावर आरोप. तू तर एवढा मोठा वकील आहे, तुला माहिती आहे पोलिसांची पद्धत काय असते ती. मी नाही तुझं नाव सांगितलं बाबा. तुम्ही सगळ्याच लोकांनी माना फिरवल्या, तोंडाला कुलप लावली आहेत. तेव्हाच माझ्या लक्षात आलं तुमच्या कोणाचाही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही बसला. तुमचंही काही चूक नाही म्हणा. जिथं माझ्या बायकोनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही तिथं तुम्ही का म्हणून ठेवाल? तुम्ही सगळ्यांनी तर माझ्या कपाळावर शिक्का मारून मोकळे झाले. खरा गुन्हेगार मीच आहे. परशू, तुला नाही वाटत या सगळ्यात कुठेतरी तुझंच चुकत होतं? बरोबर आहे रे बाबा. एकदा कानपाट्या नाव पडलं की पडतच ते. बरोबर आहे तुझं. अरे रावणाने सुद्धा एक चूक केली. एका चुकीच्या बदल्यात त्यांनी केलेली एवढी मोठी तपश्चर्या, एवढी मोठी देवाची भक्ती सगळंच लोक विसरून गेले. पण परशू, रावणाने एक चूक केली आणि त्याचं प्रायश्चित्त मरून सुद्धा त्याला भोगता नाही आलं. चूक केल्याचं प्रायश्चित्त ना. चूक केल्याचं प्रायश्चित्त भोगलं त्यांनी. पण इथं मी काय पण चूक केली नसताना प्रायश्चित्त भोगतोय. पण अजून तू सिद्ध नाही केलंस की हा गुन्हा तू केलाच नाहीयेस म्हणून. सिद्ध करण्यासाठी मला कुठल्या न्यायालयात जायची काही गरज नाही. या इथं तुमच्या सगळ्यांच्या समोर न्याय निवाडा होईल. परशू, वेडेपणा करू नकोस. घाबरू नको दादा, घाबरू नको आत्या. तुझ्या लाडक्या आवडत्या नरसिंह किंवा वामनसाठी हे काढलेलं नाही मी. तुझ्या नावडत्या नालायक परशुरामाला संपवण्यासाठी हे काढलंय. आज तुम्हा लोकांच्या समोर मी स्वतः परशुरामाचा वध करणार आहे. परशू,
मूर्खपणा करू नकोस. परशो, बाबा बाबा मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं दिसल्या का वहिनी साहेब? नाही. हॅलो, इकडे आहोत सुमिताई. कळलंय मला. अमृताने सगळं सांगितलंय. तू ताबडतोब घरी निघून ये. अहो पण सांगितलं ना, ताबडतोब घरी निघून ये. बरं. चला. साहेब, काय वाकणीस? एका प्रथितयश राजकारण्याच्या घरातील व्यक्तीला शोधायला इतका वेळ? सामान्य माणसांचे काय हाल होत असतील. तसं नाही साहेब, सुमित्रा वहिनींचा तपास सगळीकडे जोरात सुरू आहे. रिझल्ट हवाय मला वाकणीस. तसं नाही साहेब, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, हॉस्पिटल सगळीकडे त्यांचा तपास जोरात सुरू आहे. फक्त पोलिसांना अजून काही सांगितलेलं नाहीये. सांगू नका. आपला तपास वाढवा. हवं तर पोलिसांमधले आपल्या मर्जीतले जे कोणी असतील त्यांना मदतीला घ्या. हो, तशी व्यवस्था मी आधीच करून ठेवली आहे साहेब. ठीक आहे, जे काही होईल ते कळवा मला. कळवतो साहेब. पण साहेब, कळलं मला. एखादी वाईट बातमी असली तरी सगळ्यात आधी मला सांगा. नाही नाही साहेब, असा वाईट विचार माझ्या मनात सुद्धा येणार नाही. मग हॉस्पिटलमध्ये माणसं कशाला पाठवलीत? ते असंच. सगळं कळतं मला वाकणेस. सगळं कळतं आणि समजतंही. चुकलो साहेब. साहेब, सुमित्रा वहिनींच्या वडिलांना कळवायचंय. नाही नको, या तुम्ही. येतो साहेब. इंदुलकर, काय ऍक्टिंग केली राव मी. म्हणजे काय मग? अरे रडलो काय, चिडलो काय, हसलो काय? मायला माझी ऍक्टिंग बघून किल्लेदारांच्या सगळ्यांचा नुसता किल्ला ओघडा. अरे म्हणजे तुला सांगतो, मी तर ऍक्टरच व्हायला पाहतो, माहिती का? परशु शेठ, तुम्ही जर मराठी सिनेमात गेला असता ना तर लय हिट झाला असता. लय हिट नाही व्हायला, अरे सुपरस्टार झालोस तुम्ही. परशु शेठ, बोला. पण एक सांगायचं होतं. म्हणजे कसं, तुम्ही असे जीवाशी जुगार नका खेळत जाऊ. मध्ये जर भाऊ आला नसता ना तर ढगात गेला असतात तुम्ही. परशुराम ढगात गेला असता. तू जुगार खेळला का कधी? नाही खेळला. लेका, जुगार म्हणजे कसा असते माहिती का? म्हणजे आपल्याकडं 3 पत्त्यामध्ये ट्रायो लागला असेल, 3 एक्क्यांचा ट्रायो,
तो चेहऱ्यावर असा भाव आणायचा समोरच्या खेळाडूला वाटलं पाहिजे त्याचाच डाव मोठा आहे. मग काय होते, तो खेळत राहतोय आपण खेळवत राहायचं याला म्हणतात जुगार. हा ते सगळं ठीक आहे, पण म्हणजे पण तुमच्या बायकोचं काय नाही, म्हणजे संसारात तिथं वाट लागली ना तुमच्या पूर्वी. रे यायला तिच्या गेले कुठेतरी मरायला. माझ्या तावडीत सापडली ना तिला सोडत नाही. बघ तिचं काय करतो मी ती आता. म्हणजे परशु शेट आहोत तुमचं बायकोवर पण राहत. बायको 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 काय लावलं रे? हा, बायको बायको काय? चल निघ, दिल्ली काम कर तेवढी. यायला बायको बायको आता आता कुठं मला माझ्या बायकोचा रंग कळायला लागलाय. कालपर्यंत तिला गोट्यातली म्हैस समजत होतो. तिचं नशीब चांगलं असेल तर ती माझ्यासमोर यापुढे कधीच येणार नाही. गण्या, अरे कुठे शून्यात नजर लावून बसलायस? त्याऐवजी जर पुस्तक वाचलंस ना तर पेपर सोपा जाईल. पण माझं लक्षच लागत नाहीये. गण्या, अरे काय बोलतोयस तू? उद्या चाचणी परीक्षा आहे तुझी. अमृताताई, सुमिताई कुठं गेली असेल? सुमित्रा काकू ना? नाही अरे, कुठे नाही गेली ती. म्हणजे तू नको खोटं बोलू माझ्याशी. मला माहितीये सुमिताई हरवलीये. नाही अरे, हरवली नाहीये ती. हरवेल कशी? ती काय लहान आहे का हरवायला? सुमिताई हरवली तर जीवचं काय होणार? गण्या, अरे तू नको तो विचार करूस. काही नाही होणार तिला. तू अभ्यास कर तुझा. मी उद्याच्या पेपरला नाही गेलो तर चालेल का? अरे पण का नाही जायचंय तुला पेपराला? आपण दोघं जाऊन सुमिताईला शोधूया ना. दिवसभर शोधूया तिला. काही नाही होणार सुमित्रा काकूला. येईल ती. तू नको काळजी करूस. येईल. जानकी, माझं चुकलं आत्याबाई, माझं चुकलं. सुमिताईने पाणी मागितलं म्हणून मी गेले तर इकडे. हे बघ, याच्यात तुझी काहीही चूक नाहीये. अगं तू का स्वतःला दोष लावून घेतेस? मला सगळं माहिती होतं. मला सगळी परिस्थिती माहिती होती तरी मी तिला एकटीला सोडून गेले. पुन्हा तेच. अशी कशी तिला सोडून गेले मी आता. असू दे, शांत हो. रडू नको बाळा, रडू नको ग. हे बघ, आई येणार आहे परत. तुझ्यासाठी का होईना आईला परत यावंच लागेल. रडू नको जीव, जीव.
ना, रडू नको. काही कळलं का? वाकनीस शोधायला गेले होते तिला, त्यांचा काही फोन आला? मला माफ कर. तू का माफी मागतेस? कारण मी सुमिताईकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मला नाही वाटत यात तुझा काही दोष आहे. दोष कसा नाही. मी या घरची सून असले तरी या घरात येताना सुमिताची सोबतीण म्हणूनच आले होते ना. सुमित्राच्या या अवस्थेला तू एकटीच जबाबदार नाहीयेस. आपण सगळेच आहोत. आपल्यापैकी कोणाचंच तिच्या या अवस्थेकडे नीट लक्ष गेलं नाही. पण त्याने काय फरक पडला असता? साधा थंडी ताप आला तरी आपण प्राथमिक उपचार घेतो ना. सुमित्रावर हे उपचार जर वेळीच झाले असते तर ही अवस्था झाली नसती तिची. पण मग तरी सुद्धा याच्यात माझाच दोष आहे. तिचं असं वागणं 1-2 वेळेला माझ्या लक्षात आलं होतं, पण कोणीही असतं तरी दुर्लक्षच केलं असतं. कारण आपल्या माणसाबद्दल वाईट विचार करायला सुद्धा आपण घाबरतो. कदाचित माझं पण तसंच झालं असेल. नरसिंहा, जानकी, सुमित्राच्या वडिलांचा फोन आला होता. सुमित्रा रमावतीला आहे. बाबा, अजून जेवणाचा पत्ता नाही आणि तुम्ही शतपावली काय घालताय? काय नाही का सुमे, अगं सहजच घालत होतो येरझाऱ्या. सहजच? गावाच्या वेशीवर तो दरवेश येऊन उभा राहिलाय आणि तुम्ही सहज येरझाऱ्या घालताय? लाज नाही वाटत तुम्हाला असं बोलताना? हा, जा आता. कुठे जाऊ? स्वयंपाक खोलीत. तिथे ना चहा पावडरचा एक डबा आहे. त्या डब्यात जाऊन लपा तुम्ही. त्याच्याच बाजूला साखरेचा एक डबा आहे. त्यातल्या साखरेला कळता कामा नये हा तुम्ही या डब्यात लपलाय म्हणून. जा जा लवकर. सुमे, सुमे, अगं काय झालंय काय तुला? का अशी वागतेस तू? मी यापुढे कधीच अशी नाही वागणार. मग मला पटकन सांगा, कुणाला फोन केला होता तुम्ही? त्या दरवेशाला? या आणि तुमचं अस्वल घेऊन जा म्हणून? तुझ्या सासरी फोन केला होता. तू कोणालाही न सांगता इथं निघून आलीस. सगळे काळजीत आहेत तिकडे. कोण आहात तुम्ही? का असं वागताय माझ्याशी? का मला त्याच्या हवाली करताय तुम्ही? पोटच्या गोळ्याला टाकून आलीस तू तिथं. विक्रमादित्य अजून माझ्या पोटातच आहे. पास झाला हा मूर्खपणा. मी तुम्हाला आधीच सांगितलंय. हे बघा, मी अस्वल नाहीये आणि मी कुठल्याही दरवेशाच्या तालावर नाचणार नाही. कळलंय तुम्हाला? सुमे, येतच असेल आता. तुम्हाला कळत नस. बघा आवाज येतोय. हा, तो आला बघा. सुमे, तो येईल आणि मला घेऊन जाईल. बघा तुम्ही. तुम्हाला कळत कसं नाहीये? त्या साखरेला कळताय तुम्ही. तुम्ही जा जाऊन लपा. हे बघा, तुम्हाला सांगते मी, ती साखर आहे ना
ती तुमचं बरं वाईट करेल काहीतरी. तुला मी खरंच सांगतेय, तुम्हाला कळतच नाहीये. पण ये दरवेळेस. हे बघा, बाबा, 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 तो आला. बाबा, बाबा, ती साखर हसतीये बघून, कारण त्या साखरेला कळलंय. तुम्ही डबा बदलता का? मला काय वाटतं, आता आणखीन वेळ वाया घालवण्यापेक्षा कोणीतरी रमावतीला तिला आणायला जायला पाहिजे तर मी जाते तिला आणायला. हा, अगं पण तू एकटी जाऊन काय करणार? मी पण येते तुझ्या बरोबर. अहो, तुम्ही कशाला उगीच दगदग करून घेताय? आणि माझ्या एकटेपणाची काळजी वाटत असेल तर मी अमृताला माझ्या बरोबर घेऊन जाते ना. बस झाली चर्चा. बायको माझी, तिला त्रास मी दिला. हा, माझ्यामुळे ती नाराज झाली, माझ्यामुळे गेली. तिला आणायला पण मीच जाणार. तुम्हाला घाबरूनच तिकडे गेली. तुम्ही तिकडे येऊन आणखीन घोळ वाढवू नका. व तुम्ही सगळे लोक असं का बोलताय की मी तिथं गेल्यावर परिस्थिती बिघडेल म्हणून? हे तुमच्या अशा वागण्यामुळे माझी बायको माझ्यापासून दुरावत चालली. आधी सगळं करून झाल्यानंतर गळा काढण्यात काय अर्थ आहे? काय केलं हो वहिनी मी? काय केलं काय मी? असा काय गुन्हा केलाय म्हणून बायको माझ्याशी असं वागते? तुम्ही तिच्याबरोबर माझ्यापेक्षा जास्त वेळ असताय. सांगा की तुम्ही. परशू, आता उगीच विषय बदलू नकोस. तू तिथे जाणार नाहीयेस. का नाही जायचं मी? फासावर लटकवायला निघालेल्या बायकोला मी का नाही भेटायचं जाऊन? माझा अधिकार आहे तो. द्या की माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज वाटत नाही आम्हाला. ये दादा, आता तूच सांग, काय करू मी? हा, असा काय गुन्हा केलाय मी त्याच्यामुळे माझ्या बायकोनं माझ्यावर एवढा मोठा खोटा आरोप केलाय? मला वाटतं परशू तू जे बोलतोयस ते बरोबर आहे. अरे काय बोलतोयस तू नरसिंहा? हे बघ हे आत्या, आता तू मध्ये पडू नको. दादा बाबा तू बोल काय ते, मला न्याय दे. मला वाटतं तूच तिला आणायला जावंस.